नमस्कार, मी प्रशांत कदम. एफस्टीन फाईल्सची धग आता मोदी सरकारपर्यंत पोहोचताना दिसतीये. मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांना राजीनामा द्यावा लागणार का? किंबहुना ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यानंतर हरदीप पुरी यांना या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये, पण त्याच्याऐवजी हरदीप पुरी उलट आपल्या बाजूनं वेगळ्याच गोष्टी करतायत. आणि आता तर ज्या राहुल गांधींनी या संदर्भातला पहिला आरोप केला त्यांच्याच विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी भाजप सरकारनं सुरू केलेली आहे. म्हणजे जगभरामध्ये या एफस्टीन फाईल्सवरून इतक्या खळबळजनक घटना घडत आहेत, अनेक लोकांना राजीनामे द्यावे लागत आहेत, विशेषतः युरोपामध्ये आणि त्यातही नॉर्वेसारख्या देशामध्ये याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. इतर काही ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या संस्था चालवणाऱ्या अध्यक्षांचं पद धोक्यात आलेलं आहे. बऱ्याच माजी पंतप्रधानांच्या बद्दल चर्चा होत आहेत. आणि आपल्याकडं मात्र ज्या हरदीप पुरी, अनिल अंबानी यांच्या ईमेलची इतकी जगजाहीर चर्चा होतीये, त्याचे जाहीर पुरावे आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोलायला देखील तयार नाही आहे. म्हणजे 2 महिन्यांपासून या सगळ्या संदर्भातले पुरावे समोर येत आहेत, पण आजवर हरदीप पुरी ना इतर कुणी या सगळ्या संदर्भात बोललेलं होतं. काल जेव्हा राहुल गांधी संसदेमध्ये पहिल्यांदा बोलले आणि एफस्टीन फाईल्सचं नाव घेत त्यांनी थेट अनिल अंबानी, हरदीप पुरी यांची नावं घेतली. अनिल अंबानींसारखा माणूस अजून जेलमध्ये का नाही हा प्रश्न मला पडतो, असं थेट विधान राहुल गांधींनी केलं. ज्या पद्धतीचा करार अमेरिकेसोबत आपण केलेला आहे, इतकी शरणागती आपण पत्करायची कारण काय? कुठल्या गोष्टींसाठी आपण आपलं कृषी बाजार विकतो आहे? आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातामध्ये अशी कुठली दुखरी नस मोदींची आहे? असं म्हणत त्यांनी एफस्टीन फाईल्सचे सगळे संदर्भ आणि हरदीप पुरींचं नाव घेतलं. त्याच्यानंतर गेल्या 24 तासापासून राष्ट्रीय राजकारणामध्ये दिल्लीमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. वेगानं घडामोडी घडत आहेत. जे हरदीप पुरी आत्तापर्यंत या संपूर्ण प्रकरणावरती मौन होते, एकही शब्द बोलायला तयार नव्हते, त्यांनी काल पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा ज्या क्षणापासून या सगळ्या ईमेल्स समोर येत आहेत, प्रत्येक वेळी या सगळ्या संदर्भातली फॅक्ट सहित माहिती देऊन हरदीप पुरींना प्रश्न विचारतायत. तर त्यांना हरदीप पुरी धमकावत होते, त्यांना सांगत होते की तुम्ही या सगळ्या संदर्भात फार बोलू नका, नाहीतर काही माझी माणसं जर तुमच्या पाठीमागं लागली तर मग मी काही करू शकणार नाही. स्वतः महुआ मोइत्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये याचा उल्लेख केलेला होता. आणि काल राहुल गांधींनी जेव्हा संसदेमध्ये आरोप केला त्याच्यानंतर कदाचित आता बोलण्याशिवाय पर्याय नाहीये, म्हणून या हरदीप सिंग पुरी यांना समोर यावं लागलं आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिलं. आता त्यांची 2-3 स्पष्टीकरणं जी आहेत ती फार धक्कादायक आहेत. ते असं म्हणतायत, मी केवळ 3 ते 4 वेळा एफस्टीनला भेटलो, एकटा नाही, डेलिगेशनमध्ये भेटलो. आणि सोबतच ते असं म्हणतायत की पंतप्रधान मोदी हे एफस्टीनला कधीही भेटलेले नाही आहेत. आता या 3ही वाक्यांचा आपण थोडक्यात समाचार घेऊ. मुळामध्ये हरदीप पुरी हे आपले अमेरिकेचे राजदूत म्हणून काम करत होते आणि नंतर 2013-14च्या आसपास ते भाजपमध्ये सामील झाले. आणि त्यांच्या ज्या एप्स्टीनसोबत भेटी झालेल्या आहेत या 2015, 17, 18च्या आसपासच्या देखील आहेत, 17पर्यंतच्या आहेत किमान. म्हणजे ज्या व्यक्तीला अमेरिकेत 2008मध्येच 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली होती आणि जो कन्व्हिक्टेड सेक्स ऑफेंडर म्हणून ओळखला जात होता, 12-14 वर्षांच्या कोवळ्या मुलींचं शोषण जो करत होता, ज्याच्या एक्झॉटिक आयलंडबद्दल, त्या कुप्रसिद्ध बेटाबद्दल सगळ्यांना माहिती होती, त्याच बेटाचा उल्लेख बरोबर हरदीप पुरी आपल्या ईमेलमध्ये करतात. आपण मजा करू अशा पद्धतीचे काही शब्द, कॉफीसाठी भेटू, इंडियामध्ये तुमचा इंटरेस्ट खूप वाढेल अशा काही गोष्टी माझ्याकडे आहेत, हे सगळं नेमकं कशासाठी सांगत होते? आणि एफस्टीन याची बॅकग्राऊंड काय आहे हे त्यांना 2008पर्यंत चांगलंच माहिती असणार आहे, कारण तोपर्यंत सगळ्या गोष्टी जगाच्या समोर आलेल्या होत्या. त्याच्यानंतर सुद्धा एफस्टीन सोबत त्यांचे हे संबंध, त्यांची ही सगळी भेटीची आतुरता
आणि अशा सगळ्या गोष्टींचा एक्झॉटिक आयलंडबद्दल सुद्धा ते एका ठिकाणी विचारतात, एफस्टीनला विचारतायत की तुम्ही एक्झॉटिक आयलंडवरून परत आलेला आहात की नाहीत, आपण कॉफीसाठी भेटूयात लवकरच. अशा सगळ्या ईमेल्स आणि त्यातही जो एफस्टीनचा अगदी राईट हँड समजला जात होता त्याच्यासोबत सुद्धा अनेक कॉन्व्हर्सेशन हरदीप पुरी यांची झालेली आहेत. मग हरदीप पुरी यांना हा माणूस इतका महत्त्वाचा का वाटत होता आणि ज्या पद्धतीचे ईमेल समोर आलेले आहेत त्याच्यातून कुठेही डेलिगेशन, शिष्टमंडळ, बैठका, ऑफिशियल काहीतरी धोरण घेऊन आपण चर्चा करतोय एका देशाकडनं दुसऱ्या देशासोबत, असं कुठेही दिसत नाही. आणि मुळात एफस्टीन हाच तुमच्यासाठी केवळ एकमेव मार्ग आहे का अमेरिकेमधले सगळे पत्ते खोलण्याचा? तुम्ही राजदूत म्हणून काम करताय तिथे, तुम्हाला इतर सगळी यंत्रणा माहिती आहे, तरी सुद्धा एफस्टीनच्या सोबत या सगळ्या गोष्टी करण्यापाठीमागे नेमकं कारण काय, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. पण आता बघा गंमत आपल्याकडे काय चालू आहे. इतक्या सगळ्या गोष्टी एफस्टीनच्या बद्दल जाहीर आहेत, त्याच्या फाईल्समधून जगभरातली वृत्तपत्र, माध्यमं बऱ्याच इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज करतायत. आपल्याकडं मात्र इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आत्ता बातमी येते, ती पण कशी हेडलाईन, की हरदीप पुरींनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले एफस्टीन प्रकरणामध्ये. म्हणजे खरं तर या सगळ्या संदर्भात माहिती सांगणं, एफस्टीन फाईल्समध्ये काय दडलेलं आहे, काय पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन आहे, त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण करणं हे माध्यमांचं काम आहे. पण काल सुद्धा काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी उल्लेख केलेला होता की त्यांना एका पत्रकारानं सांगितलं, प्रतिष्ठित पत्रकारानं, सिनियर पत्रकारानं, की आम्हाला आदेश आलेला आहे एफस्टीन आणि मोदी ही नावं अजिबात छापायची नाहीत आणि या संदर्भातली कुठलीही बातमी जी आहे ती देऊ नका, अशाच पद्धतीचे जणू आदेश आलेले आहेत असं पवन खेरांनी काल म्हटलेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वी अचानकपणे इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट, जी हरदीप पुरींची NGO ज्याच्यामध्ये ते काम करत होते, त्या IPI संदर्भातली सुद्धा काही पानं एफस्टीन फाईल्समधून अचानकपणे गहाळ झाली होती. हा देखील आरोप पवन खेरांनी केलेला होता. म्हणजे या सगळ्यामध्ये एक लिंक दिसतीये. आणि असं असताना सुद्धा हरदीप पुरी आपल्या पदावरती अजूनही कायम आहेत. ते का आहेत? जगभरामध्ये, युरोपमध्ये विशेषतः अनेक लोकांचे राजीनामे झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये तिथली जनता त्यांना नैतिकदृष्ट्या प्रश्न विचारतीये, माजी पंतप्रधानांना प्रश्न विचारतीये, अनेक ठिकाणी अँबॅसेडर्स राजीनामे देत आहेत. आपल्याकडे मात्र काहीच नाही. आपल्याकडे उलट काय होतंय, ज्या राहुल गांधींनी हा प्रश्न विचारला, शब्द काढला, एफस्टीनचा आरोप केला, त्यांच्या विरोधात आता हक्कभंग आणण्याची तयारी भाजपनं सुरू केलेली आहे. काल हरदीप पुरींनी नेमकं काय म्हटलं होतं तुम्ही ऐका. आज उन्होंने ड्यूरिंग द सेशन मेरा नाम लिया इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सम डेवलपमेंट्स एल्सवेयर, द एप्स्टाइन फाइल्स. तो मैं आई जस्ट वांट टू शेयर सम इंफॉर्मेशन विद यू. पिछला जो संविधान दिवस हुआ वो था शायद 26 नवंबर को 2025 में. मैं भी था वहां पे. इट वाज इन द सेंट्रल हॉल ऑफ पार्लियामेंट जो हमारी पुरानी बिल्डिंग का है. सो लगता है कि वो जब प्रोग्राम कार्यक्रम खत्म हुआ, ही केम अप टू मी, और जो इनकी स्टाइल है जब मूड में होते हैं तो ही विंक्ड एट मी लाइक दिस. सो आई वाज आल्सो अम्यूज्ड, ये क्या कह रहे हैं. सो ही सेज नेम इज इन इंटरेस्टिंग प्लेसेस, नेम इज इन इंटरेस्टिंग प्लेसेस. तो मैंने उनसे पूछा, मैंने कहा यू want to know what the facts are, do you want to a note on it? So I actually sent him a note. ये 26 नवंबर की बात है. आज मैं इसको क्यों दोहरा रहा हूं बात को, क्योंकि इनकी एक प्रवक्ता है, उसका नाम है सुप्रिया श्रीनाटे. She says after all these baseless allegations that he made that India US trade deal, this that, because there is some grip, there is some blockage, etc. And Anil Ambani and Hardip Puri took my name. So the question she raises in this email, who introduced Hardip Puri, I presume, to Epstein. So I just want to tell you that these facts are all known. They're in the public domain. 3 million emails have been released. All right? In these 3 million emails, I am in New York for 8 years. Okay? We are talking about the period 2009, May, when I joined as India's ambassador to the UN in New York, and when I became a minister in 2017. Then there are references to possibly 3 or 4 meetings in 8 years. And if anybody has seen my website or had done the homework, but I decided to tell the Yuva Neta, Shri Rahul Gandhi ji, because he winked at me and asked me, name an interesting places. So I said, I'll send you a note. And in that note, I told him that after I retired as India's ambassador to the UN, a few months later, I was invited to join the International Peace Institute. The International Peace Institute is an institute which was set up many, many years earlier for the purposes of international peacekeeping by the UN.
but I was not part of the IPI per se. I was Secretary General of something called the Independent Commission on Multilateralism. This was a commission set up in the IPI as a project to see if the United Nations was fit for purpose on the occasion of its 75th anniversary. Okay? Now, the president of this, the chair of this was a former Prime Minister of Australia. I was the Secretary General. My boss in the IPI, Mr. Terje Rod Larsen, was the person who knew this particular infamous person, Mr. Epstein. And it is as part of a delegation of the IPI or the ICM that I met Mr. Epstein on a few occasions, 3 or maximum 4. And the ICM was dealing with international issues, thematic issues, and Mr. Epstein was not part of it. The kind of people who were on the ICM were the former Prime Minister of Australia, Mr. Kevin Rudd was the chairman, Borge Brende from Norway, who I believe is the head of a World Economic Forum now, Hannah Tete from Ghana, Jose Manuel Ramos Horta from Timor-Leste, he's the president now of Timor-Leste, Miss Patricia Espinosa Cantanello from Mexico was the co-chair, and ICM worked on key international issues to see how the UN could be made fit for purpose. Acha, is Doran, very interestingly, in 8 years, there are 2 references or 1 email which I exchange, which is because they have introduced me, that is, my contacts have introduced me to a man called Reid Hoffman. Reid Hoffman was the founder of LinkedIn. I don't know how many of you are on LinkedIn. I suspect many of you are on LinkedIn. So I meet Mr. Reid Hoffman of LinkedIn, and after the meeting with Reid Hoffman, I send a message. Now, the Epstein files, the Yuva Neta should know, are about wrongdoing, criminal offenses. The Epstein files are about charges that he had an island where he used to take people to indulge their sexual fantasies, charges of pedophilia, and there are victims of this. Those victims have brought cases against the people in authority. My interaction has got nothing to do with that. My interaction, and this is the only substantive email, there are 1 or 2 others also I'll give you. This is dated 13th November 2014. It's a long email. Anybody wants a copy, it's available on the internet. The DOJ, Mr. Rahul Gandhi says, the Department of Justice has put out flights. Arey bhai, dunia ne dekh liya, usko analyze kar liya. What am I telling Mr. Reid Hoffman on an email which is copied to Epstein? I'm saying, I am now convinced more than ever that India today presents a terrific opportunity for internet-based economic activity. Vaya, here is a professional. I'm not even part of the government. In the month of November 2014, I was a private citizen. Somebody says they want to look at India. I may have a meeting with Reid Hoffman, who is the founder of LinkedIn, on the west coast of the United States. And I start my email by saying, I am now convinced more than ever that India today presents a terrific opportunity, and that Reid Hoffman should visit India to see the changes which are coming. Or another thing I want to tell you, ये जो चीजें मैं बोल रहा हूं, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आई एम टॉकिंग अबाउट दिस इन द मंथ ऑफ नवंबर 2014. इफ मेमरी सर्व्स मी राइट, दिस प्रोजेक्ट स्टार्टेड इन 2015. आता अनेक वेळा असं असतं की एखादा नेता घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस बोलत नाही, मग नंतर पत्रकार परिषद घेतो, पण जेव्हा तो पत्रकार परिषद घ्यायला लागतो तेव्हा जास्त फसतो, कारण त्याच्यातून पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित होतात. हरदीप पुरींच्या बाबतीत हेच झालेलं आहे, कारण इतके उघड ईमेल आणि संभाषणं त्यांची आहेत. असं असताना सुद्धा ते कुठल्या अंगाने हा बचाव करतायत हा प्रश्न उपस्थित होतो. पवन खेरा या सगळ्याबद्दल काय म्हटलेले आहेत ऐका. पूरे विश्व में एक हड़कंप मचा हुआ है. एप्स्टीन फाइल्स की वजह से कई जगह इस्तीफे हो रहे हैं. भारत में जो नाम सामने आए हैं, मोदी जी का नाम एप्स्टीन फाइल्स में है, लेकिन जो मोदी जी के आसपास के लोग हैं उनका सैकड़ों बार है. अब हरदीप सिंह पुरी जो कैबिनेट के मिनिस्टर हैं, कल उन्होंने प्रेस वार्ता की. अनिल अंबानी का भी नाम है. हरदीप सिंह पुरी पर हम आज फोकस करते हैं. ये कहते हैं साहब प्रोफेशनल रिश्ते थे. साहब आप थे क्या 2014 में, जरा ये बता दीजिए कि आपके प्रोफेशनल रिश्ते थे एप्स्टीन से. एप्स्टीन किसके इशारे पर, किसके निर्देश पर रीड हॉफमैन जो कि लिंक्डइन के को फाउंडर हैं, उनकी भारत यात्रा प्लान कर रहा था, और आप उस प्लानिंग को कार्यान्वित करने के लिए, व्यवस्थाएं बनाने के लिए आप उसकी मदद कर रहे थे. उनके एप्स्टीन के निर्देश पे हरदीप पुरी चल रहे थे. एप्स्टीन किसके निर्देशों पे चल रहा था हमें नहीं मालूम. क्या हरदीप पुरी एप्स्टीन और मोदी के बीच की कड़ी है हमें नहीं मालूम, क्योंकि अभी सिर्फ 30 लाख फाइलें आई हैं सामने. 30 लाख अभी आनी बाकी हैं. हो सकता है उसमें वो जवाब मिल जाए. लेकिन रीड हॉफमैन की भारत यात्रा, भारत में उनके कार्यक्रम, उनमें से एक कार्यक्रम में नरेंद्र मोदी जी भी उपस्थित थे, ये सब हरदीप पुरी किस कैपेसिटी में कर रहे थे, किस हैसियत से कर रहे थे. हरदीप पुरी उस वक्त एक रिटायर्ड डिप्लोमैट थे. क्या भारत सरकार की एम्बेसी बंद हो चुकी थी?
क्या राजदूत नहीं थे वहां? क्या सुषमा स्वराज जी मंत्री नहीं थी कि नरेंद्र मोदी को हरदीप सिंह पुरी की उपयोगिता मिली? उनका उनका उनको हरदीप पुरी मिले कि जो ये सारा कार्यक्रम करवाएंगे? क्या एप्स्टीन को भी भारतीय एम्बेसी नहीं हरदीप पुरी मिले? और नरेंद्र मोदी को क्या एप्स्टीन मिले रीड हॉफमैन को भारत लाने के लिए? हमें यह नहीं समझ में आ रहा कि एम्बेसी होते हुए, इतना अमला होते हुए, एक विदेश मंत्री होते हुए, विदेश मंत्रालय होते हुए, एप्स्टीन और हरदीप पुरी, यह लोग रीड हॉफमैन की विजिट प्लान कर रहे हैं, फाइनलाइज कर रहे हैं, क्रियान्वित कर रहे हैं। ये क्या हो रहा है? हरदीप पुरी कहते हैं साहब प्रोफेशनल रिश्ते थे, कॉफी पीने जा रहे हैं, उनके अपार्टमेंट में जा रहे हैं, मेल्स में किताबें डिस्कस हो रही हैं, परिवार डिस्कस हो रहे हैं। क्या हो रहा है? शौक डिस्कस हो रहे हैं। क्या हो रहा है ये? हरदीप पुरी जी, व्हाट हैपेंस इन न्यूयॉर्क डज नॉट स्टे इन न्यूयॉर्क। यू विल हैव टू रिजाइन। आपको इस्तीफा देना पड़ेगा। आपका नाम उजागर हो चुका है। और कल जो प्रेस कॉन्फ्रेंस आपने की उसमें आप बोलते हैं कि साहब तब तक मुझे नहीं मालूम था कि वो इतना बड़ा यौन अपराधी है। एक उसने अपराध स्वीकार कर लिया था। अंडर एज गर्ल्स को प्रोस्टिट्यूशन में उनका नाम आया और उसने स्वीकार किया, और हरदीप पुरी कहते हैं दैट्स इट, छोटी सी बात है। ये मानसिकता है नरेंद्र मोदी के एक मंत्री की कि अंडर एज गर्ल्स की प्रोस्टिट्यूशन उनको एक छोटी सी बात लगती है। फिर भी उस व्यक्ति से वो दोस्ती रखते हैं, फिर भी उस व्यक्ति से वो प्रोफेशनल रिश्ते भी रखते हैं, पर्सनल रिश्ते भी रखते हैं, और उस व्यक्ति को पूरा हमने एक जिम्मा दे रखा है कि वो तय करेंगे भारत में रीड हॉफमैन के क्या प्रोग्राम्स होंगे। ये रिश्ता कुछ और है हरदीप पुरी जी। हमें नहीं मालूम मोदी जी का एप्स्टीन से क्या रिश्ता है। वो 30 लाख फाइलों की हम इंतजार करेंगे, लेकिन जो सर्कमस्टेंशियल एविडेंस है वो सबके सामने है कि ट्रेड डील दबाव में हुई, कि ऑपरेशन सिंदूर का सीज फायर दबाव में हुआ, नरेंद्र मोदी दबाव में है। किसके दबाव में है हमें नहीं मालूम। वो 30 लाख फाइलों की इंतजार है। जय हिंद। त्यामुळं एप्स्टीन फाईल्सचं हे भूत इतक्या लवकर मोदी सरकारच्या मानगुटीवरनं उतरणार नाही. आपल्याकडे पृथ्वीराज चव्हाणांनी या संदर्भात एक भाकीत फार आधीच करून ठेवलेलं होतं. अजून पंतप्रधानांच्या पर्यंत ही सगळी लिंक पोहोचलेली नाहीये आणि याबद्दल एक स्पष्टीकरण सातत्यानं दिलं जातं की त्या फाईल्समध्ये नाव असणं याचा अर्थ एप्स्टीनच्या सगळ्या गुन्ह्यांशी संबंध आहे असा बिलकुल होत नाही. आम्ही पण तो काढत नाहीये, कुणीच काढत नाहीये, पण तरी सुद्धा काही नैतिक प्रश्न मात्र याच्यात उरतात. आणि या भेटी नेमक्या कशासाठी झाल्या होत्या, कोणाच्या फायद्यासाठी झाल्या होत्या, आणि एप्स्टीन अनेक ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदींनी आपला सल्ला ऐकला, आपल्या सल्ल्यानुसार ते इस्रायलमध्ये जाऊन नाचले, गायले आणि इट वर्क्ड अशा पद्धतीचं जेव्हा संभाषण करतो तेव्हा त्याचा अर्थ नेमका काय असतो हे जनतेला कळायला पाहिजे. अशा काय गोष्टी तुम्ही एप्स्टीनच्या ऐकल्या, आणि ते देखील 2016-17 नंतर, म्हणजे मोदींचा जो इस्रायलचा दौरा आहे तो 2017चा होता. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचं थेट नाव संसदेमध्ये घेतलेलं आहे राहुल गांधींनी. आता त्यांचा राजीनामा होतो का? खरं तर एका क्षणासाठी सुद्धा त्यांनी आत्ता पदावरती नसलं पाहिजे. पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत जनतेच्या, आणि जनतेनं या सगळ्या संदर्भातला न्यायनिवाडा केला पाहिजे. पण पुढं काय होतं आपण बघूयात. तुर्तास इथेच थांबूयात. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, आणि एप्स्टीन फाईल्स प्रकरणामध्ये मोदी सरकारला अजून गोष्टी सावरणं अवघड होईल का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.